हॅलो, कशा आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यांना तर बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मम्मीकडचा रुटीन शेअर करणार आहे. मम्मीकडे आलेली होती काल दाजीबा वीर होते, तर वीर बघायला आम्ही आलो होतो गंगेवर. तर गंगेवरून माझ्या मम्मीचं घर खूप जवळ आहे आणि मग आम्ही मम्मीकडे आलो होतो. रात्री 1 वाजला होता, त्यामुळे मिस्टर आणि माझे जे बहिणीचे मिस्टर आहे हे दोघं जण घरी गेले आणि त्यांना जॉब असल्यामुळे ते गेले आणि आम्ही दोघी मम्मीकडेच थांबलो होतो. कारण रात्री 1 वाजला होता, तर ते बोलले तुम्हाला थांबायचं तर थांबा, कारण सॅटर्डे संडे सुट्टी होती, त्यामुळे आम्ही मुक्काम केला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मीला कुरड्या बनवायच्या होत्या. तर कुरड्यांसाठी मम्मीने गहू भिजत घातलेले होते आणि त्यामुळे गहू बारीक दळायचे होते. मम्मीला गहू बारीक दळायचे होते, पण शिवांश खूप त्रास देत होता आणि मम्मीकडे आलो का त्याला खूप लाड येतो आणि मम्मी पुढे खूप जास्त त्रास देतो. मम्मीला बोलले मी दळून घेते, तू बाकीचा स्वयंपाक वगैरे बनवून घे. बोल चल, काय करू, काहीतरी बोल ना. चांगलं बोलायचं, वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोल. चल बोल, चल चांगलं बोल ना व्हिडिओ बद्दल. बोल ना काहीतरी, ही ती हसू राहिली. बोल ना, व्हिडिओ बोल ना. कशा राहते व्हिडिओ सांग. कशा राहतं मला काय माहिती, आपण कधी करत नाही. सांग ना, मग सबस्क्राईब करायला सांग ना. बोल ना, सबस्क्राईब करा. तू बोल, तूच ऐकल जास्त. सबस्क्राईब करा बोल. म्हणजे काय बोलू, तू सांग ना. सबस्क्राईब करा. हा, व्हिडिओला सपोर्ट करा. व्हिडिओला सपोर्ट असं बोल. व्हिडिओ बघता का नाही? व्हिडिओ बघता का? आवाज नाही ना, जोरात बोल. एकदा जोरात बोल. व्हिडिओ बघता का नाही असं बोल. बघता का? कमेंट करून सांगा. आवाजच जात नाही तुझा. बोल ना, कमेंट करून सांगा. बोल. कमेंट करून सांगा. हे काय तू खरंच करू राहिली? तुम्हाला मी आज एकदम नॅचरल दाखवणार आहे की माझा जो डेली रुटीन असतो, आमची जी बडबड चालू असते. आणि आजीला इथे मी आजीचं माझं असं नेहमीच चालू असतं, कॉमेडी चालू असते आमच्या दोघींमध्ये. आणि शिवांश बघू शकतात किती त्रास देत होता मम्मीला. तर मम्मीला बोलली तू सरक, मीच करून घेते, कारण मी करायला घेतलं की मग शिवांश त्रास नाही देणार, मला माहिती असतं. कारण मम्मीला बघून तो थोडासा जास्त लाडात येतो. आणि मग मी दळायला घेतले एकीकडे. तर हे जे गहू दळायचं जे मशीन आहे हे माझ्या मम्मीचंच आहे. खूप जुनं असं हे मशीन आहे. यामध्येच मम्मी गहू बारीक करून घेते. ओले गहू जे असतात, याच्यामध्ये आपण वाटण करू शकतो, ज्यूस पण बनवू शकतो फळांचा. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण म्हणा, डाळी म्हणा, हे आपण याच्यात वाटण करू शकतो. तर अगदी इन्स्टंट सोपं मशीन आहे, जास्त जोर द्यावा लागत नाही आणि झटपट असे गहू दळून घेत होती मी एकीकडे. आणि खाली पाणी ठेवलेलं आहे पंचपत्रीत. तर पाणी ठेवून त्यामध्ये गहू हे जे बारीक दळलेले गहू मला त्यामध्ये टाकायचे होते आणि भिजत घालायचे होते. ते असं टाकतं का? सांग, रेसिपी सांग, काय केलं सांग ना. 3 दिवस गहू भिजवायची, तिसऱ्या दिवशी वाटायची. हा, 3 दिवस हे गहू भिजत घातले असं. 3 दिवस हे गहू भिजत घालून हा, मग पाणी काढून, थोडं जोरात बोल, आवाज नाही जात. पाणी काढून हा, आणि मग दळायची. हा, मग दुसऱ्या दिवशी पाणी खाली, हे चीक खाली बसला का वरचं पाणी काढून टाकायचं. हा, आणि मग आपल्याला जसं लागलं त्याप्रमाणे घ्यायचं, कुरड्या करायचं. जसं लागलं त्याप्रमाणे काय घ्यायचं? चीक घ्यायचा. चीक हा, शिजवायला जेवढा चीक तेवढं पाणी ठेवायचं. हा, आणि मग करायच्या. चवीनुसार मीठ काय टाकायचं. तर हे गहू बारीक दळून पाण्यामध्ये घालायचे असतात. पाण्यामध्ये छान भिजले की मग त्यामध्ये जो कोंडा असतो ना गव्हाच्या, जो पेंडड्या म्हणतात त्याला, तर या अशा साईडला काढून घ्यायच्या. आणि मग गव्हामधनं सगळा जो बारीक चीक असतो तो चीक गाळून घ्यायचा असतो. आणि गाळून घेताना काय होतं ना की 2 चाळण्या लागतात. एकदम बारीक चाळणी घ्यावं लागते. कपडा असेल तर कपडाही चालतो. पण माझ्या मम्मीने असा जुगाड करून, मम्मी काही ना काही जुगाड करतच असते. तर चीक करताना काय होतं ना की या गव्हाच्या पेंडड्या पूर्ण मम्मीला मी हेल्प करू लागले. आणि तिकडे बघा गाळून घेत होतो आम्ही. तर असं छान गाळून घेतलं ना, आता एक दिवस रात्रभर ठेवला
की छान असं पाणी जे ट्रान्सपरंट पाणी आहे ते वरती येतं आणि चिक ऑटोमॅटिक खाली तळाला राहतो. मग त्या चिकाच्या आपण काय म्हणता कुरड्या बनवू शकतो. स्लाइड केली. तर गव्हाचा जो आपण चीक साईडला काढल्यावर जो गव्हाचा कोंडा निघतो ना, तर त्या कोंडा फेकून न देता त्या गव्हाच्या कोंड्याचा आम्ही असं म्हणजे कोंड्याची भाजी बनवतो. त्यामध्ये आम्ही कांदा, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ घालून मस्त असं छान परतून हा गव्हाचा कोंड्याची भाजी आम्ही बनवतो. खूप छान लागते. तर तुम्ही सुद्धा बनवतात का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आमच्याकडं तर माझी मम्मी म्हणजे माझ्या मम्मीला अशा सगळ्या रेसिप्या जमतात आणि मम्मीला असं काही नवीन जुनं म्हणा किंवा दिवाळीच्या सीझनमध्ये सगळं फराळाचं वगैरे सुद्धा माझी मम्मी बनवत असते आणि जास्तच बनवते. म्हणजे आमच्या तिघी बहिणींना मम्मी देत असते दरवर्षी. तर आता यावर्षी चालू केलं आहे सीझन मम्मीने बनवायला. कारण काय होतं ना की आता घरी आता मम्मी एकटीच आहे, आजी आणि मम्मी असते. जेव्हा आम्ही तिघी बहिणी एकत्र येतो ना तर त्यावेळेस म्हणजे लहान मुलं असतात. तर मम्मीला दोघं मुलं म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आणि माझा मुलगा खूप त्रास देतात आणि त्यामुळे मम्मीला जमत नाही करायला. त्यामुळे मम्मी आधीच लागलेली होती. जेव्हा सुट्ट्यांमध्ये आम्ही अजून कोणी आलेलो नव्हतो तोपर्यंत. मुलं असले ना घरामध्ये की एक ना एक काम चालूच असतं आणि लहान मुलं असले की अजूनच त्रास देतात. त्यामुळे तर एकीकडे छान मम्मी भाजी बनवत होती आणि इन्स्टंट मम्मी चीकसुद्धा म्हणजे चिकाचं जे आता गाळलेलं होतं आम्ही त्याचा चीकसुद्धा बनवला आणि चीक खूप मस्त झालेला होता. अगदी छान लागत होता. त्यामध्ये साखर आणि दूध टाकून आम्ही खाल्ला होता कच्चा चीक जो असतो. आणि आता एक दिवस तसंच राहील पाण्यामध्ये. पूर्ण चीक जसा पूर्ण चिकाचं पाणी वगैरे वरती आलं की मग त्याचा कुरड्या करून घेणार आहे. तर छान एकीकडे भाजी बनवून घेत होतो. आणि काय होतं ना की असं मम्मीकडे आलं ना तर माझं रुटीन असंच असतो. कारण मम्मीकडे आलं की मला थोडंसं निवांत राहायला मिळतं. कारण घरी आपण रोजचंच आपलं काम करत असतो. आणि मी आज व्हॉइस ओव्हर नाही केलेला आहे. मी आज नॅचरल तुमच्यासोबत शेअर केलं आहे की जे माझं नॅचरल रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर कसं वाटलं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जसं माझ्या आजीने तुम्हाला सांगितलंच आहे. आणि आता मी याच्यानंतर तुम्हाला मम्मीचा होम टूर पण दाखवणार आहे. तर कोणाकोणाला माझ्या मम्मीचं घर बघायचं आहे त्यांनी मला कमेंट नक्कीच करा. तर एकीकडे शिवांश चाललं होतं खेळणं. काल जत्रेमधनं त्यांनी हा बलून आणलेला होता तर त्याच्यासोबतच खेळत होता. तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या मम्मीचं घर बघायला आवडेल का. तुम्ही नक्कीच तो ब्लॉग घेऊन येईल. तर आता हा ब्लॉगला इथेच एंड करते आणि भेटते आता सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.